ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुद्धा चांगले लेखक, गायक, कवी आहेत. तसंच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करत आलेली आहे. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी केले. ठाणे महापालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच शृंखलेखेतील कवी संमेलन दिनांक 27 जानेवारी रोजी कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात पार पडलं. या कार्यक्रमाला उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह पालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळेला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचं स्वागत केलं. पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून न्यूजलेस कविता असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमुला या निमित्तानं काव्यसंमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. गझलकार सुनील तांबे, वृत्तनिवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी आणि प्रशांत डिंगणकर यांनी कविसंमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. कधी प्रेम, कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत, कधी व्यथा, वेदना, जीवन संघर्ष, जीवनातील शाश्वत सत्य, तर कधी नर्मविनोद अशा मानवी भावभावनांचा आविष्कार असणाऱ्या कविता या निमित्तानं या कवींनी सादर केल्या.